मांजळे म्हणजे बनपुऱ्या क्षत्री, माता जगदंबा, माता तुळजाभवानी, माता रेणुका देवी, माता अंबिका माता यांच्या प्रतिवार्षिक उत्सवानिमित्त भगवत भजन पूजनाचा जो नाम यज्ञ आयोजित केलेला आहे, त्याच्या आजच्या दिवसाची प्रवचन सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल गुरुवर्य सहदेव भाऊ कोड यांचा, सर्व संयोजकांचा आणि सर्व मायबाप श्रोत्यांचा मी आभारी आहे. मंडळी, कलह आणि धंबाचरण यांनी युक्त असलेल्या युगामध्ये माणूस गोंधळून गेलेला आहे, दिशाहीन झालेला आहे आणि या काळाच्या ओघात वाहवत चाललेला आहे. त्यामुळे अध्यात्मापासून, संत विचारांपासून तो दूर गेलेला आहे आणि अर्थात तो समजतो आहे की संत विचार काळाच्या ओघात मागे पडतात, परंतु हा त्याचा गैरसमज आहे. कारण संत विचार काळाच्या ओघात मागे पडत नाही, तर आपण काळाच्या ओघात वाहवत चाललो. अहो, प्रत्येकाला पाहिजे आहे सुख, शांती, समाधान, आणि ते जर पाहिजे असेल तर संत संगत, संत विचार फार महत्वाचे आहे. आणि या देवीच्या कृपेने आपण समाज सुधारण्याचे काम करीत आहोत. गुरुवर्य सहदेव भाऊ कोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम करत आहोत, कार्य करीत आहोत. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मंडळी, मी आल्यापासून पाहत आहे की आपण सर्व देवीच्या भक्तीमध्ये रमलेले आहात. तेव्हा मी आता तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो की ज्याप्रमाणे माऊली म्हणतात की तरी अवधान ऐकले विजय, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा माझ्या प्रवचनासाठी तरी अवधान ऐकले. प्रस्तुत सेवेसाठी घेतली योगी, ज्ञानांचे राजे, साधकांचे मायबाप, माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील म्हणजेच काय तर राजविद्या राजबुद्ध या अध्यायातील प्रास्ताविक भागातील प्रथम क्रमांकाची आहे. या ओळीचा सरळ अर्थ असा, माऊली ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये विनंतीपूर्वक म्हणतात, तुम्ही माझ्या बोलण्याकडे एक वेळ लक्ष द्या, अवधान द्या. यामुळे काय होईल तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. आणि माझी ही विनंती कशी आहे तर हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. म्हणजेच काय तर या ओळीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज आपले प्रतिज्ञोत्तर सांगतात. माऊली म्हणतात, तुम्ही माझ्या बोलण्याकडे अवधान द्या, लक्ष द्या. त्यामुळे तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल. म्हणजेच काय तर या ओळीमध्ये तुम्हाला सर्वांच्या, संपूर्ण जगताच्या, अखिल विश्वाच्या सुखाची प्राप्ती सांगितली आहे. मंडळी, ज्ञानेश्वरीतील दिव्य भावार्थ समजावा आणि संपूर्ण जीवन कृतार्थ व्हावे, यासाठी सर्व भाविकांना खडबडून जागी करणारी ही ओवी आहे. काय मंडळी, मला सांगा, माऊलीचे सर्व कव्या कशा असतात? अहो, सर्वांना खडबडून जागे करणारे. अहो, त्याप्रमाणे या ओवीचे सगळे आहेत, परंतु आत्मकल्याणाची इच्छा असणाऱ्या सर्व साधकांसाठी, भक्तांसाठी जिव्हाळ्याचे भाव कोणाला मिळेल? माऊली काय म्हणतात, मला फक्त आणि फक्त तुमचे अंतःकरण. मंडळी, आपल्या जी सेवा आहे ती माता जगदंबेच्या उत्साहात. तेव्हा मंडळी, ती माता जगदंबा माता लक्ष्मीचा अवतार आहे, आदिशक्ती आदि मायेचा अवतार आहे, माता रेणुका मातेचा अवतार आहे, माता कालिका मातेचा अवतार आहे, माता अंबिका मातेचा अवतार आहे. हो, या मातेचे वर्णन करताना नाथ म्हणतात, अनादि अंबिका भगवती, बोध पंडी घेऊनी हाती, पोत ज्ञानांचा पार्वती, उदो उदो भक्तनाथी, गोंधळा येई गो जगदंबे मूळ नाथ महाराज म्हणतात, या या सर्वांनी या
आईचा गोंधळ मांडला आहे. या या या. अहो, या गोंधळासाठी बोधरूपी पर्दी आहे. बोध कशाचा पाजळत आहे माहिती आहे का? ज्ञानाचा. आणि मंडळी, या गोंधळासाठी गोंधळी कोण आले होते माहिती आहे का? शुक, वसिष्ठ, व्यास असे नामवंत भारी भारी गोंधळी होते. अजून कोण कोण होते? भक्त मुक्तमणी पुंडलिक होते, 33 कोटी देव होते आणि त्यांचा नायक असे सगळे जण. आईचा गोंधळ चालू होता. मंडळी, ही माता जगदंबा दैत्यांचा नाश करण्याकरिता अवताराला आली आणि तिने सर्व भक्तांचं रक्षण केलं आहे. जगदंब जगदंब. त्या गोंधळाचं वर्णन करताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, चौक भरिला आपणी पाचारली कुलस्वामिनी वैकुंठ वासिनी ये धावूनी धनकरी. तुकाराम महाराज म्हणतात, आईचा गोंधळ मांडला आहे, यासाठी हा चौक भरला आहे आणि त्या कुलस्वामिनीला, त्या वैकुंठ वासिनीला बोलवला. आपल्याला माहितीच आहे, तुम्ही आपले सर्वजण प्रत्येक वर्षी आईच्या जोगव्याला जात असतो. तेव्हा हा जोगवा म्हणजे काय? जोगवा कशाचा मागतात? त्याचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गुणी त्रिविध तापाची कराया धाडणी भक्त लागी पावती निर्वाणी आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे. नाथ महाराज काय म्हणतात? अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला गुणी त्रिविध तापाची कराया धाडणी भक्त लागी पावती निर्वाणी आईचा जोगवा द्वैत सारुणी माळ मी घालीन हाती बोधाच्या झेंडा मी घेईन भेदरही वारीस नाही आईचा जोगवा. नाथ महाराज म्हणतात, हे आई, हे भवानी माते, आम्ही तुझा गोंधळ मांडलाय. तू काय कर तर सर्व भक्तांना प्रसन्न हो, प्रगट हो, पाव. तू काय कर तर मोह नावाच्या महिषासुराचे मर्दन कर, नाश कर. झाडणी कशाची कर तर 3 प्रकारच्या तापांची. आधी दैविकता, मानसिकता आणि आधी भौतिकता या त्रिविध तापाची तू झाडणी कर आणि आम्हा सर्व भक्तांना तू पाव, प्रगट हो. आणि तुझा गोंधळ म्हणताना आम्ही काय करू तर आमच्यामध्ये असणारा द्वैत, भेदभाव आम्ही बाजूला ठेवू, हाती बोधाचा झेंडा घेऊ आणि तुझ्या भेदरहित अशा वारीला जाऊ. नाथ महाराज म्हणतात, आम्ही काय करू? नवविध भक्तीचा नवरात्री करू आणि अशा तुझ्या आईचा आम्ही गोंधळ जुळवू. हो, आपण जेव्हा पुन्हा आम्ही सर्वजण जेव्हा गोंधळाला जोगव्याला जातो तेव्हा सुद्धा आपली अशी जावत झाली सांगा म्हणून. अहो, गोंधळ रूपाने म्हणा, जोगव्या रूपाने म्हणा, आपण त्या आईची, माझ्या जगदंबेची विनवणीच करीत असतो, सेवाच करीत असतो. आपल्या मनातील विकार काढून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच काय तर आपण त्या आईकडे विनवणी करीत असतो. तेव्हा त्या आईकडे केलेल्या विनवणीप्रमाणे प्रस्तुत सेवेसाठी घेतलेली होती ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील प्रथम ग्रहण असेल. हा 9वा अध्याय कसा आहे मंडळी? राजविद्या सर्वात महत्वाचा आहे. या 9व्या अध्यायाबद्दल बोलताना माऊली म्हणतात, आता आपणापरी भारती ते लाभे कृष्ण वाचोती आणि जो अभिप्राय साधेसाठी तो एक लाठी धरली. म्हणजे काय तर 1,00,000 श्लोकांच्या महाभारताचे सार 700 श्लोकांच्या भगवद्गीतेत आहे आणि 700 श्लोकांच्या भगवद्गीतेचे सार एका 9व्या अध्यायात आहे. आणि 9व्या अध्यायाचे निरूपण करताना सुरुवातीला माऊली म्हणतात, तरी अवधान ऐकले माऊली म्हणतात, मला फक्त
माऊली म्हणतात, मी आतापर्यंत जे विषय सूत्र पद्धतीने सांगत आलेलो आहे तेच आता मी स्पष्टपणे सांगणार. या सर्वांचे सार ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र आहे आणि हे अचूक कळवण्यासाठी बाह्य जगत, प्रपंच, संसार याकडे वळलेले लक्ष आपण आपल्या या अंतःकरणाकडे वळवू. त्यामुळे काय होईल तर सगळे काय नीट समजेल. नीट समजले म्हणजे फायदा होईल. फक्त फायदा होईल का? सर्व सुख प्राप्त होईल. आणि मंडळी हे सर्व सुख म्हणजे काय? ब्रह्मसुख आहे. भगवान कृष्णाने जी भगवद्गीता सांगितली तिचा तो मार्ग तो या ब्रह्मसुखासाठी. आणि मंडळी हे ब्रह्मसुख होण्यासाठी ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र यांची साधना आहे. आणि ही पात्रता येण्यासाठी गुरुकृपेची साधना आहे. आणि या सगळ्या विषयी समजावा म्हणून माऊली म्हणतात, तर या उधान ऐकले तुझे. आम्ही म्हणजे माहिती आहे का? अहो अवधान दिले म्हणजे नीट समजे. नीट समजलं म्हणजे भक्ती भाव वाढेल, श्रद्धा वाढेल आणि मग त्या ब्रह्मसुखाचा आनंद येऊन. मंडळी अहो माऊलींनी ही ओवी जरी प्रतिज्ञापूर्वक सांगितली असली तरी या ओवीमध्ये माऊली सर्व श्रोत्यांना सर्गीची नोंद करीत आहे. त्याप्रमाणे मी सुद्धा तुम्हा सर्व श्रोते मंडळींना, महान श्रोत्यांना सर्गीची नोंदणी करतो आहे की तुम्ही सुद्धा माझ्या स्तोत्रासाठी दर्जावधान ऐकले. मंडळी बघा या ओवीतील प्रत्येक एका शब्दाला महत्त्व. माऊली काय म्हणतात, तरी अवधान ऐकले तुझे. माऊलीचे पहिला शब्द कोणता वापरतात? तरी. म्हणजे मला सांगा तरी हा शब्द केव्हा वापरतात? सांगा ना. तरी हा शब्द केव्हा वापरतात? अहो तरी हा शब्द जर व्याकरणाच्या दृष्टीने पाहिला तर जरी या शब्दाचा संबंध येतो. म्हणजे आपण काय म्हणतो, जर, तर, जरी, तरी. त्याप्रमाणे माऊलींनी या ओवीमध्ये तरी हा शब्द वापरला आहे कारण याला आपल्या अध्ययनाचा संदर्भ आहे. तुम्हाला सर्वांना सांगितलं आहे भगवान कृष्णांनी भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? मनुष्य देह सोडताना त्याला कोणती गती प्राप्त होते ते. अंतकालीन मनुष्य कोणत्या स्थितीत होता यामुळे त्याला पुढच्या जन्मी कोणती स्थिती प्राप्त होते. अर्थिरा मार्ग आणि धूम्र मार्ग हे दोन मार्ग भगवान कृष्णांनी आपल्याला सांगितले. आणि असे करता करता भगवान कृष्ण गीतेच्या 8व्या अध्यायाच्या शेवटी म्हणतात, भगवान कृष्ण गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकात म्हणतात, नेते स्थिती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कार्येषु योगयुक्तो भवामि. आणि असे करता करता भगवान कृष्ण पुढच्या 28व्या श्लोकामध्ये म्हणतात, वेदेषु यज्ञेषु तमसु चैव दानेषु यत् पुण्यफलं सुप्रदिष्टम् अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम धामोपेति चाल्यम्. भगवान कृष्ण काय म्हणतात, अर्जुना तू समहित हो, तू समचित्त हो, तू योगयुक्त हो, म्हणजे तू ब्रह्मनिष्ठ हो. यामुळे काय होईल तर तू मला देऊन मिळशील, तुला ब्रह्मसुख प्राप्त होईल. मंडळी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला म्हणते, भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता ही अर्जुनाला पुढे करून सांगितली. पण मंडळी मला सांगा भगवद्गीता ही एकट्या अर्जुनासाठी होती का? नाही ना. अहो ती अखिल विश्वासाठी होती. याचं वर्णन करताना माऊली म्हणतात, ब्रह्मसाते पावणे केले अर्जुना लागे नारायणे की तेची अवतरे पावणे पातळावी. हो भगवान श्रीकृष्णांनी आपण कसे वागावे म्हणजे आपल्याला ब्रह्म
माऊली काय म्हणतात, बाबांनो तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, अवधानला चित्त द्या, तरी अवधान ऐकले विजय. माऊली म्हणतात, ज्या ब्रह्मसूत्राचे वर्णन इथे केलेले आहे ते ब्रह्मसूत्र जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणून तरी अवधान ऐकले. मंडळी, माऊलींनी ही ओवी त्यांच्या समोर बसलेल्या सर्व श्रोत्यांना वेगवेगळी म्हटली आहे. त्याप्रमाणे मी सुद्धा तुम्हा सर्व श्रोत्यांना परत नम्र विनंती करतो की तुम्ही सुद्धा माझ्या बोलण्याकडे तरी अवधान ऐकले. अहो तरच तर तुमचा आणि माझा संवाद खऱ्या अर्थाने सुसंवाद ठरेल. नाहीतर मी अख्खा बोलत राहील आणि तुम्ही आलं बसू करा, पण लक्ष मात्र भरती करत. तसं असून चालणार आहे का? नाही. म्हणूनच मला काय म्हणतात, तरी अवधान ऐकले विजय. अहो मंडळी, इथे माऊलींनी दुसरा शब्द कोणता वापरला आहे? अवधान. अहो माऊली म्हणतात, तुम्ही माझ्या बोलण्याकडे अवधान द्या, लक्ष द्या. माऊली इथे ऐका, श्रवण करा असे सांगत नाही ना, कारण नुसते ऐकणे, श्रवण करणे आणि मनापासून लक्ष देणे, अवधान देणे यामध्ये फार मोठा फरक आहे. अहो पहा ना मंडळी, आपण नुसते ऐकतो त्याला म्हणावे श्रवण, परंतु काया, वाचा आणि मन या सर्वांचा एकत्रितपणे जे श्रवण केले जाते त्यांना म्हणतात अवधान. आणि मंडळी, हे अवधान, हे चित्त, हे लक्ष आपण जर माऊलींच्या बोलण्यात ठेवले तरच आपल्या त्या ब्रह्मसूत्राची प्राप्ती होते. कारण मंडळी, कधी कधी काय होते, आपण जेव्हा श्रवण करतो ते मनापासून नसते होत, मग त्यामुळे आपल्याला ब्रह्मसूत्राची प्राप्ती होते का? नाही. म्हणून नाथ महाराज सुद्धा म्हणतात, हरी कथा ओढेची ऐकती, परे माझी श्रद्धा नुकले चित्ती. अहो तर धृतराष्ट्राचे उदाहरण पहा. संजयाकडून संपूर्ण गीता श्रवण केली, परिणाम काय झाला? कोरास खंडितच राहिला. पण याच्या उलट परीक्षित राजाचे उदाहरण पहा. अहो त्यांनी संपूर्ण 7 दिवस श्रवण केले, यामुळे काय झाले तर त्याचे कार्य झाले, त्याचा उद्धार झाला. कारण का मंडळी? त्याने मनपूर्वक श्रवण केले. म्हणजे आपण सुद्धा श्रवण करतो आणि श्रवण करताना परमार्थही दिसतो, पण आपण चिंतन कधी करते विषयाचे. त्यामुळे काय होते, आपल्याला ब्रह्मसूत्राची प्राप्ती होते का मंडळी? नाही. अहो मंडळी, आपले श्रवण कसे असावे याबद्दल वर्णन करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीचा 6व्या अध्यायात म्हणतात, परी मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळ्यात ऐकावे, हे सामवाटी घ्यावे चित्ताची या. अहो मंडळी, माऊली म्हणतात, तुम्ही माझे बोलणे फक्त कातड्याच्या कानांनी ऐकू नका, ते मनाच्या कानांनी ऐका आणि बुद्धीच्या डोळ्यांनी पहा. फक्त ऐकून चालणार नाही, तर त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. कारण मंडळी, आपण श्रवण करताना ते अवधान सुरू होतं, नाहीतर जवळ नाही चित्त काय मांडी लिप्रेत. अहो मंडळी, आपण श्रवण करताना
जिकडे पाहावे तिकडे सिमेंटचे जंगल सुरू झाले आहे. जे खरे जंगल आपल्याला हवे ते नष्ट व्हायला लागले आहे. त्यामुळे कसला वाहन कसला नाही. उलट हे जंगल नष्ट झाल्यामुळे आपण मनसोक्त दुष्काळाचा आनंद घेतो आणि या दुष्काळामुळे आपली सगळी राजकीय मंडळी आपली लोक कशी चेष्टा थट्टा उडवते आणि आपण सुद्धा ते सहन करतो. करावं का मंडळी? त्यासाठी काय करायला हवं तर आपण झाडे लावली पाहिजेत आणि ती जगविली पाहिजेत. आपण वाघाबद्दल बोलतो मंडळी. मला सांगा, वाघाला जर आपण दगड मारला तर वाघ काय करतो? ज्याने दगड मारला आहे त्याचा वाघ घेऊन त्याच्यावरतीच त्याचा शोध घेतो. कुत्र्याप्रमाणे दगडाच्या मागे धावत नाही. त्याप्रमाणे जे श्रोते शब्दच करत बसतात त्यांना म्हणतात श्वानमुखी, परंतु जे श्रोते डायरेक्ट अर्थ जाऊन फिरतात त्यांना म्हणतात व्याघ्रमुखी. मंडळी, आपण यापैकी व्याघ्रमुखी आहोत. तेव्हा म्हणजे काय तर जे श्रवण लक्षपूर्वक केले जाते, काया वाचा आणि मन यांच्या एकत्रितपणे जे श्रवण केले जाते त्याला म्हणतात अवधान. आणि याचे गुह्य ज्ञान किंवा अर्थ ऐकणाऱ्या श्रोत्याच्या हृदयात मनात ठसावायला हवा. म्हणून माऊली काय म्हणतात तर हे अवधान ऐकले गेले. मंडळी, श्रवण करताना आपल्याकडे 4 गुणांची आवश्यकता असते. आता कोणते 4 गुण तर पहा मंडळी. गुरुवाक्यांवर विश्वास, निरहंकार वृत्ती, मनोविकारावर जय आणि कथेच्या ठिकाणी निश्चयमती. हे 4 गुण असावे आणि 4 दोषांचा आपण त्याग करावा. लय, विक्षेप, कषाय आणि रसरसवा या 4ही दोषांचा आपण त्याग करावा. अहो, याचं वर्णन करताना नाथमाला भगवतामध्ये म्हणतात श्रवणी ध्यानयंत्राय लय विक्षेप कषाय कर्सस्वामी होय हे 4ही अपाय सुटवावे. मंडळी, कधी कधी आपले श्रवण कसे असते याचं तुकाराम महाराज उत्तम उदाहरण देतात. तुकाराम महाराज म्हणतात देखूनी पुराणिकाची दाढी रडे सुंदे नागोडी दोन्ही सिंगे ताळी पाय खुणा दाढी म्हणे. कधी कधी मंडळी आपले श्रवण कसे असते याचे उदाहरण पाहिजे झाल्यास पुराणिक बोकड आणि गृहस्थ यांचे उदाहरण काय होतं मंडळी. आपल्यासारखं ते गाव असतं. त्या गावामध्ये एक गृहस्थ असतो आणि त्या गृहस्थाकडे बोकड असतो आणि त्या बोकडावर त्यांचे एवढं प्रेम असते, एवढं प्रेम असते, एवढं प्रेम असतो जिकडं जावं तिकडं बोकड. जेवायला बसले बोकड, पाणी प्यायला गेले बोकड, शेतात गेले बोकड, पाहुण्याच्या घरी गेले बोकड. अहो, कुठेही जा त्यांच्या बरोबर बोकड. तेव्हा त्यांच्या गावामध्ये एक कोरोची साथ होती. काय असते मंडळी आपल्याला माहिती आहे. समजा आपल्या गावामध्ये कोंबड्यांची साथ आली तर 2 दिवसात सगळ्या कोंबड्या कसे सपाट. त्याप्रमाणे या गावामध्ये सुद्धा आली बोकड्यांची साथ आणि त्यामध्ये सगळे बोकड गेले आणि यामध्ये आपल्या बोकड्याचा सुद्धा नंबर लागला. आपले महाराज रडायला माझे एवढा लाडका बोकड गेला हो गेला गेला गेला. अहो, लोक समजून थकली. पटका कुठं ऐकतोय. तेव्हा महाराजांनी ठरले एक दिवस जरा मनाला चेंज, विरंगुळा, मनोरंजन म्हणून महाराज एक दिवस गावाच्या बाहेर असणाऱ्या एका शंकराच्या मंदिरात गेले. तिथं गेले. तिथं हे पुराणिक बुवा होते. त्या मंदिरामध्ये त्या पुराणिक बुवांचं भजन, कीर्तन, प्रवचन, पुराण चालत असत. गेले आपले महाराज, बसले पुढं.
माऊली दिसतोय एवढे भाव झाले का अजून सुरू झाला अजून खुश पुराणिक सांगू लागले आपल्या या संपूर्ण जगामध्ये ब्रह्म आणि माया ही दोन तत्वे खरी आहेत सत्य आहे तेव्हा तसं सांगताना आपले पुराणिक सगळ्या श्रोत्यांपुढं दोन गोष्टी दाखवल्या ब्रह्म आणि माया ही दोन गोष्ट दाखवल्या ही दोन गोष्ट बघितल्यावरती आपले मन अजूनच कारण का ती दोन गोष्ट पाहून कशाच्या झाली असं बोकड्याच्या शिंगाची अजूनच रडायला सुरुवात पुराणिक बोल वा 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 चांगले स्मृती दिसतात आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स मध्ये पहिलीच दिसत आहे एवढे भाऊ आणि असे करता करता ते काय म्हणले असतील या दोन्ही तत्वांचं वर्णन वेदांमध्ये आलेले आहे आणि हे वेद किती आहे 4 किती 4 तेव्हा असं करत करत त्यांनी संपूर्ण श्रोत्यांकडे 4 बोलले आपण तेव्हा ती 4 बोटं बघून महाराजांना बसवायला कारण का ती 4 बोटं पाहून मंडळी त्यांना कसे जागृत झाले असं बोकडाच्या 4 पायांची आज कसं राहायला सुरुवात महाराज पुराणे बुवा लई खुश पुराण संपल्यावरती पहिले उठले आपल्या गृहस्थांकडे आले मिठी मारली म्हणाले काय हो ते सुद्धा भाऊ झाले होते काय हो माझ्या आतापर्यंत अनुभवामध्ये तुम्हीच पहिलेच होत्या का एवढे का भाऊ झाले होता तेव्हा पुराणी कोणचं वाक्य ऐकून आपल्या गृहस्थ मी भाऊ झालो होतं पुराणी कोण हो अहो माझे हावभाव पाहून तुम्ही रडायला आपल्या आठवते का तुम्ही असं करायला आपलं आठवते तेव्हा आपल्या म्हणाले हो कारण तुम्ही जेव्हा तुमची मान आणत होती तेव्हा तुमची दाढी आणि ती जटा पाहून मला माझ्या पोकळ्याच्या दाढीची आठवण झाली हो बरं मी जेव्हा अशी 2 फोटो दाखवली तेव्हा करत होता 2 फोटो दाखवले तेव्हा करत होता सांगा हो कारण तुम्ही जेव्हा अशी 2 फोटो दाखवली तेव्हा मला माझ्या बोकड्यांच्या 2 शिंगांची आठवण झाली हो अरे रामा बरं ते सोडून गेलं मी जेव्हा अशी 4 फोटो दाखवली आठवते का 4 फोटो दाखवली तेव्हा मात्र तुम्ही रडत होता आता खरं खरं सांगायचं काय रडत होते तेव्हा आपले गृहस्थ काय सांगू तुम्हाला हो तुमची ती 4 फोटो पाहून मला माझ्या पोकळ्याच्या 4 पायांची आठवण झाली अरे राम आपले पुराणिक शांत कुठले निघून असं असतं मंडळी आपलं श्रवण मग जर आपलं श्रवण असेल तर मग आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होईल का नाही ना म्हणून आपण श्रवण कसं करावं याबाबत माऊली म्हणतात तरी अवधान ऐकले आणि पुढे जाऊन माऊली म्हणतात मग सर्व सुखाची पात्र होईल मंडळी माऊली इथे म्हणतात की तुम्ही जर माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल आता इथे माऊलीने असं सांगितलं याचे कारण असं माऊलींना माहित होतं जोपर्यंत एखाद्या क्रियेमध्ये मनुष्याला फळ फायदा दिसत नाही तोपर्यंत मनुष्याची प्रवृत्ती तयार होत नाही कारण प्रयोजन मनुदिष्टस्य न मंदोपि प्रवर्तते अहो मंडळी एखाद्या क्रियेला जर काहीच फळ नसेल तर ती क्रिया कोणीही करत नाही अहो सर्वात सोपं उदाहरण सत्यनारायणाची पूजा मंडळी मला सांगा आपण सत्यनारायणाची पूजा का
या तिन्ही गुणांनी आपल्याला समजून ठेवावं लागलं असतं. परंतु सर्वसुख म्हणजे काय? ब्रह्मसुख. आणि मंडळी, जे सुख विषयापासून निर्माण होते ते जीवाने भोगू नये, कारण ते दुःखरूप असते. कारण त्याचं वर्णन करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये म्हणतात, पण नामे विषमुरे परी माऊनी अंती खरे, तैसे आधीचे मोठीरे अंती करू. म्हणजे उदाहरण सांगणार, अहो विष चांगलं दिसते खरं, पण पिल्यावर ते आपल्याला मारणार नाही. म्हणजे दिसायच्या आधी गोड, पण पिल्यावर ते कडू. त्याप्रमाणे जे विषयापासून जे सुख निर्माण होते ते आपण भोगू नये. मग माऊली म्हणतात, जे सर्व सुख आहे, सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख, आणि ते प्राप्त झाल्यावरती दुसरे काही प्राप्त होण्याची आवश्यकता नसते. अहो मंडळी, याला म्हणतात साकाष्ठ सापरावली. म्हणजेच काय? पिये परवते काही निपदने येत नाही, म्हणोनी म्हणे बेपाही परमसुखी ते. म्हणजेच काय मंडळी? तर सर्व सुख म्हणजे ब्रह्म. अहो सर्व हा शब्दच परमात्मा वाचून आहे. विष्णू सहस्रनामात सांगितले आहे, सर्व सर्व शिवस्थाणू. म्हणजेच तर माऊली म्हणतात, तुम्ही जर माझे बोलणे अवधानपूर्वक ऐकले तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. हे सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख आहे. हे ब्रह्मसुख म्हणजे परमात्मा सुख आहे. म्हणून माऊली काय म्हणतात, तरी अवधान ऐकले दे, मग सर्व सुखाची पात्र होईल. आणि पुढे जाऊन माऊली काय म्हणतात, हे प्रतिचोत्तर माझे उघडायचा. अहो मंडळी, माऊलीचे म्हणतात, मी जाहीरपणे सांगतो, तुम्ही जर माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. अहो मंडळी, इथे माऊली या ओळीमध्ये प्रतिज्ञापूर्वक सांगते. म्हणजेच काय तर माऊली या ओळीमध्ये आपले प्रतिज्ञोत्तर सांगते. बरं, ही प्रतिज्ञा कशी आहे? ही प्रतिज्ञा मोठेपणाची आहे का मंडळी? नाही. और ही प्रतिज्ञा आहे संतांची. ज्ञानदेव वैष्णव मोठा, आणि संतांची प्रतिज्ञा कधीही खोटी होत नाही. लक्षात ठेवा मंडळी, प्रतिज्ञा करण्यासाठी बळ, शक्ती, निष्ठा आणि आत्मविश्वास या चारही गोष्टींची आवश्यकता आहे. मंडळी, आपल्याला माहिती आहे, आजपर्यंत अनेक जणांनी प्रतिज्ञा केलेल्या आहेत. आजकालही अनेक जण प्रतिज्ञा करतात, परंतु यापैकी किती जणांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या? फार कमी, तुरळक. अहो काही जण जाहीरपणे प्रतिज्ञा करताना दिसतात, परंतु ती शेवट्यात येणार असमर्थ ठरतात. परंतु मंडळी, ज्या प्रतिज्ञा लोककल्याणाच्या असतात, म्हणजे परमार्थाच्या असतात, पण त्या पूर्ण होतात कारण त्या संतांच्या. मंडळी, आपण सर्वजण ही प्रतिज्ञा करतोच की, परंतु या प्रतिज्ञेमागे काय असतं? स्वार्थ, लोभ. तुकाराम महाराज म्हणतात, यावे खावे बरे असावे सदैव, हेची घरी हाव संसारी, किंवा वाढावे संतान तुम्ही व्हावे संतान. म्हणजे आपल्या कशा प्रतिज्ञा असतात? मला चांगला मोठा बंगला मिळावा, मोठी चांगली गाडी मिळावी, मुलीचे लग्न चांगलं धूमधडाक्यात व्हावं, अशा आपल्या प्रतिज्ञा असतात. अहो या प्रतिज्ञा चुकीच्या आहेत असं नाही, परंतु याला काहीतरी मर्यादा हवी हो. नुसतीच तसे असून चालणार आहे का? नाही. म्हणजेच काय तर आपल्या प्रतिज्ञा या लोककल्याणासाठी असतात. आता प्रतिज्ञा याबाबत चिंतन करायचे झाल्यास आपल्याला याचंही चिंतन करायला हवं की आजपर्यंत किती जणांनी प्रतिज्ञा केल्या आणि त्यापैकी कोणाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या ते. परंतु मंडळी, या सर्वांचा विचार करता आपला
झाली तेव्हा आपण यापैकी काही प्रतिज्ञांचं चिंतन. प्रथम उदाहरण पाहायचे झाल्यास रावणाचे उदाहरण पहा. अहो मंडळी, आपल्याला माहिती आहे रावणाने अनेक प्रतिज्ञा केल्या, परंतु यापैकी काहीच प्रतिज्ञा पूर्ण झाल्या. उरलेलं त्याचे सांगण्यात आले, त्यांचीच पूजा झाली. अहो रावणाचे ऐश्वर्य केवढे होते वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, लंके माझे घरे किती ऐका सांगते घरे संख्या दैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष घरे विटे बंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कारखानाची सप्तकोटी. अहो मंडळी, एवढे ऐश्वर्यवान असणारा तो रावण, त्याने अनेक प्रतिज्ञा केल्या, त्यापैकी काही पूर्णही झाल्या, परंतु काही झाले. अहो जसं मंडळी रावणाने प्रतिज्ञा केली होती संपूर्ण लंका सोन्याची करी, ही प्रतिज्ञा पूर्ण झाली, परंतु सोन्याला सुगंध आणि आकाशाला पायऱ्या करी, आपला जो समुद्र आहे ना तो गोड करी, सीता स्वयंवराच्या वेळेस शिवधनुष्य उचलून मोडून जाईल, अशा अनेक प्रतिज्ञा केल्या, पण त्या पूर्ण झाल्या का? नाही. उलट त्याच्या अंगलट आल्या. तर दुसरं उदाहरण पहा. कोणतं असेल मंडळी? भीष्माचार्य. अहो भीष्माचार्याचं उदाहरण पहा मंडळी. भीष्माचार्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आयुष्यामध्ये 2 प्रतिज्ञा केल्या होत्या आणि त्या दोन्ही पूर्ण झाल्या. यामध्ये पहिली प्रतिज्ञा म्हणजे त्यांनी आपल्या वडिलांसाठी केलेली प्रतिज्ञा, मी अजन्म ब्रह्मचारी राहीन. आणि दुसरी प्रतिज्ञा म्हणजे ज्यावेळेस महायुद्ध चालू होते, महाभारतातील महायुद्ध चालू होते, तेव्हा दुर्योधन म्हणाला, भीष्माचार्य तुम्ही आमच्या बाजूने नाहीच नाही, तुम्ही पांडवांच्या बाजूने आहात. दरवेळी आपलेच सैन्य मरते, दरवेळी पांडवांचाच विजय होतो, तुम्ही आम्हाला कधीच परत नाही केलं. तेव्हा रागाच्या भरात भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, आज एकतर ही संपूर्ण पृथ्वी मी निष्पांडवी करेन, नाहीतर त्या भगवंताला शस्त्र धरायला. याचे कारण मंडळी, भगवान श्रीकृष्णांनी युद्धाच्या सुरुवातीला प्रतिज्ञा केली होती, मी या युद्धामध्ये शस्त्र धरणार नाही. परंतु भीष्माचार्यांनी दोन्ही प्रतिज्ञा पूर्ण केल्या, ते आजन्म ब्रह्मचारी राहिले आणि त्यांनी युद्धामध्ये भगवंताला शस्त्र धरायला लावले. भीष्म पुन्हा केला खरा, दुर्योधना लक्ष्मी. अहो अर्जुनाचं उदाहरण पहा. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूला जेव्हा कौरवांनी चक्रव्यूहामध्ये फसवून अन्याय करून मारले, तेव्हा त्याच्या मेलेल्या शरीरावर जयद्रथाने लाथ मारली. तेव्हा हे जेव्हा अर्जुनाने ऐकले तेव्हा संताप आला, राग आला आणि रागाच्या भरात प्रतिज्ञा केली, सूर्यास्ताच्या आत मी जयद्रथला ठार करीन, नाहीतर मी स्वतः जीव देईन. मंडळी, ही प्रतिज्ञा होती संतांची, भक्तांची, त्यामुळे ती पूर्ण झाली, कारण ती भगवंतांनी पूर्ण केली. अहो ह्या झाल्या पुराणाच्या प्रतिज्ञा हो, परंतु आपल्या आधुनिक युगामध्ये अनेक जणांनी प्रतिज्ञा केल्या. लोकमान्य टिळकांचे उदाहरण पहा. काय प्रतिज्ञा केली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि ही प्रतिज्ञा पूर्ण झाली सुद्धा. त्यांच्या नंतर पूर्ण झाली की नाही झाली. म्हणजे काय, तर ज्या प्रतिज्ञा लोक कल्याणाच्या असतात, संतांच्या असतात, त्या पूर्ण होतात. मंडळी, प्रतिज्ञा याबाबत जर चिंतन करायचं झाल्या आपल्याला आजच्या माता जगदंबेच्या, माता तुळजाभवानीच्या, माता रेणुका मातेच्या उत्सवानिमित्त अजून 2 प्रतिज्ञांचं वर्णन चिंतन करायला. त्यातली पहिली प्रतिज्ञा कोणती? प्रतिभाचंद्रालय केवळ
अफजल ती लोककल्याणाची होती का? नाही. म्हणून ती पूर्ण झाली का? नाही. अहो मंडळी, अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांवर चालून निघाला तेव्हा त्याच्याजवळ भरपूर फौज फाटा होता, भरपूर शक्तिशाली होता. त्याच्या अंगामध्ये 10 हत्तींचं बळ होतं. किती 10 हत्तींचं बळ? अहो लोखंडाची पहाड तो वाकून गोल करायचा. अहो जिचा जागचा सैतान होता तो. अशा अफजल खानाने वाटेत येईल त्याला चिरडी ठेची सगळी देवळं मंदिरं उद्ध्वस्त करी. आया बहिणींच्या भूलती खान आणि खानाची सेना निघाली. कोण लढणार होते हे वाटलं? कोणीच त्याला नव्हतं. कोणाची हिंमत होईना. अहो खानाने पंढरपूर, तुळजापूर अशी सगळी मंदिरं उद्ध्वस्त केली होती. तुळजापुरात तर माता जगदंबेच्या समोर त्याने आपल्या हिंदू धर्माची पवित्र असणारी गाय जिवंत कापली. तिच्या रक्तात थरथर नाचला. माता देवी ही सगळं पाहत होती, कारण तिला त्या अफजल खानाची पापं भरून आणायची होती. त्याला सुद्धा आपल्या भक्ताकडून असंच मारायचं होतं, असंच कापायचं होतं, असंच चिरायचं होतं. अहो मंडळी, अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांवर चालून झाला तेव्हा शिवाजी महाराजांनी सगळी व्यवस्था करून ठेवली होती. त्यासाठी ते प्रतापगडावरती गेले होते आणि सांगितलं होतं अफजल खानाला, खान साहेब, आम्ही तुम्हाला घाबरतो, त्यामुळे आम्ही तुम्हाला बाहेर भेटू शकत नाही. कृपया आपण आमच्या प्रतापगडावर ठरलं. आणि आता अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी हजर आला. तिथं शिवाजी महाराजांनी मस्तपैकी शामियाना उभारला होता. मंडळी सगळी सोय झाली होती. खाण्यापिण्याची सगळी सोय झाली होती. सगळी मौज मजा, सगळी वस्तू झाली होती. खानाला आणि त्याच्या सैन्याला मौज मजा करायला लावून खाऊन पिऊन सुस्त आळशी करायची. याला म्हणतात मॅनेज. ठरलं. भेटीचा दिवस उजाडला. ठरलं. शिवाजी महाराज पंतांबरोबर किंवा महालाबरोबर अफजल खानाच्या भेटीला गेले शामियान्यात गेले. अफजल खान म्हणतो होता, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. तेव्हा शिवाजी महाराजांनी पाहिलं, त्यांना माहित होतं की मी काहीतरी कपट केला. गेले, मिठी मारली आणि अफजल खानाने मिठी मारायच्या नादाने या हेतूने शिवाजी महाराजांची मान दाबली. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, कट्यारीचा वार केला. पण महाराजांनी सगळी व्यवस्था करून ठेवली होती. अंगात चिलखत घातलं होतं, हातात वाघ नखे होते, सगळी व्यवस्था होती. आणि जसं खानाचा वाघ फुकत गेला तसं शिवाजी महाराजांनी त्याच्यावर वार केला. वाघ नख्यांनी त्याचं पोट फाडलं नाही. पहा केवढा शक्तिमान होता तो अफजल खान. परंतु दृढ आत्मविश्वास, त्या मातेवर असणारा दृढ विश्वास, निष्ठावंत भाव, यामुळे काय झाले, अहो दिवसाढवळ्या त्या अफजल खानाला फाडला, चिरला आणि प्रतिज्ञा पूर्ण केली. स्वराज्यावर आलेले संकट दूर केले. कारण का म्हणलं ही प्रतिज्ञा पूर्ण का झाली, तर ही प्रतिज्ञा होती लोककल्याणाची. त्याप्रमाणे या ओळीमध्ये सुद्धा ज्यांची प्रतिज्ञा आहे ते संत आहेत, ज्ञानेश्वर महाराज. म्हणूनच माऊली काय म्हणतात, अहो श्रोते हो, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, अवधान द्या, चित्त द्या. यामुळे काय होईल तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. म्हणून माऊली म्हणतात, तरी अवधान ऐकले तिथे मग सर्व सुखासी पात्र होईल. हे प्रतिज्ञोत्तर माझे आज आपल्या मंडळी म्हणजे भरपूर क्षेत्री माता जगदंबेच्या, माता कुंजभवानी, माता रेणुका देवी, माता अंबिका मातेच्या प्रतिवार्षिक उत्सवानिमित्त
माझ्यामध्ये असते. मंडळी, हे माझे पहिले प्रवचन. आतापर्यंत कीर्तन केले, परंतु हे माझे पहिलेच प्रवचन आहे. परंतु तुम्हा सर्वांच्या कृपाशीर्वादाने, माता जगदंबेच्या कृपाशीर्वादाने हे शक्य होतं. माझे थोर भाग्य आहे. माझे सर्वात पहिले प्रवचन आणि ते सुद्धा माता जगदंबेच्या या दरबारामध्ये माझे थोर भाग्य आहे. तेव्हा माझी तुम्हा सर्व छोटे मायबापांना एक नम्र विनंती आहे. जसा आता तुमच्या माझ्यावरती तुमच्यावरती कृपाशीर्वाद आहे, त्याप्रमाणे हा तुमचा कृपाशीर्वाद हा हात माझ्या मस्तकावर असाच ठेवा, असे मी तुमच्याकडे नम्र विनंती करतो. आणि माझी आजची सेवा माता जगदंबेच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करतो. बोला पुंडलिक